तर आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत. हे आपलं लास्ट सेशन आहे, सेशन नंबर 20, नॅट अँड पॅट. तर नेटवर्क ॲड्रेस ट्रान्सलेशन. तर नॅट सर्वात पहिले आपण बघणार आहोत. नॅट म्हणजे नेटवर्क ॲड्रेस ट्रान्सलेशन. पर्पज ऑफ नॅट काय आहे? नॅटचं पर्पज काय आहे? तर नॅट ट्रान्सलेट प्रायव्हेट आय पी ॲड्रेस इंटू पब्लिक आय पी ॲड्रेस. जे काही प्रायव्हेट आय पी ॲड्रेस असतात त्याला पब्लिक आय पी ॲड्रेसमध्ये कन्वर्ट करण्याचं काम जे असतं ते नॅट करत असतं. नेटवर्क ॲड्रेस ट्रान्सलेशन बिफोर सेंडिंग पॅकेट्स ओव्हर द नेटवर्क. इंटरनेटवरती पॅकेट सेंड करण्याच्या आधी जे काही केलं जातं ते आपण करत असतो. इट हेल्प्स कॉन्झर्व पब्लिक आय पी ॲड्रेस अँड प्रोव्हाइड सिक्युरिटी बाय हायडिंग द इंटरनल नेटवर्क. तो जो इंटरनल नेटवर्क असतो त्या इंटरनल नेटवर्कला हाईड करून तो सिक्युरिटी प्रोव्हाइड त्या ठिकाणी करत असतो. ओके. तर नॅटचे दोन टाईप पडतात, स्टॅटिक नॅट आणि डायनॅमिक नॅट. स्टॅटिक नॅट काय करतो? प्रोव्हाइड्स अ वन टू वन मॅपिंग बिटवीन प्रायव्हेट आय पी ॲड्रेस अँड पब्लिक आय पी ॲड्रेस. प्रायव्हेट आय पी ॲड्रेस आणि पब्लिक आय पी ॲड्रेसमध्ये तो वन टू वन मॅपिंग त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. समजा एक्झाम्पल आहे, प्रायव्हेट आय पी ॲड्रेस आहे, तर 1.2.168.10 हा काय करतो? पब्लिक आय पी आहे, तो त्याला असाइन केला जातो आणि यूज फॉर सेव्हरल दॅट मस्ट बी ॲक्सेसिबल फ्रॉम द इंटरनेट लाईक वेब सर्व्हर्सद्वारे तो ॲक्सेसिबल आहे. त्यानंतर आहे डायनॅमिक नॅट. तर डायनॅमिक नॅटमध्ये काय होतं? मेनी टू मेनी मॅपिंग त्या ठिकाणी होत असते. काय होतं? मेनी टू मेनी मॅपिंग त्या ठिकाणी होत असते. आता त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, अ प्रायव्हेट आय पी ॲड्रेस इज मॅप टू एनी अवेलेबल पब्लिक ॲड्रेस फ्रॉम अ पूल. एका पूलमधून स्पेसिफिक आय पी ॲड्रेसला तो मॅप होत असतो आणि मॅपिंग चेस डायनॅमिकली इट इज टेम्पररी. जे मॅपिंग होत असतं ते डायनॅमिकली होतं आणि टेम्पररीली त्या ठिकाणी होत असतं. तर नेक्स्ट आहे पॅट. पॅट इट मीन्स पोर्ट ॲड्रेस ट्रान्सलेशन. तर सगळ्यात पहिले पॅटचं त्या ठिकाणी मिनिंग डेफिनेशन आपण समजून घेऊया. पॅट अलाउस मल्टिपल डिव्हायसेस इन वन नेटवर्क शेअर अ सिंगल पब्लिक आय पी ॲड्रेस बाय डिफरन्शिएटिंग ट्रॅफिक बेस्ड ऑन पोर्ट नंबर्स. तर पॅट वर्क कसे करतात? इच प्रायव्हेट आय पी ॲड्रेस इट्स सेशन इज असाइन युनिक सोर्स पोर्ट नंबर. When the packet leaves the network, the router replaces the private IP port with public IP and unique port. When replies come back, the router uses the port send data to the correct internal terminal. ज्यावेळेस रिप्लाय येतो त्यावेळेस राउटर काय करतो? पोर्ट नंबरला यूज करतो आणि तो डेटा त्या ठिकाणी करेक्ट इंटरनल डिव्हाइसेसला पाठवत असतो. बेसिकली दोन एक्झाम्पल आहेत पॅटचे. पहिला आहे हा जो ट्रान्सलेट करून अशा फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो. त्यानंतर डिव्हाइस टू पण ट्रान्सलेट करून अशा फॉर्ममध्ये त्या ठिकाणी कन्वर्ट करत असतो. इम्पॉर्टंट पॉईंट्स कोणते कोणते आहेत? नॅट हेल्प्स रिड्यूस द नीड फॉर लार्ज नंबर ऑफ पब्लिक आय पी ॲड्रेस. नॅट काय करतो? लार्ज नंबर ऑफ पब्लिक नेट आय पी ॲड्रेसला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतो. स्टॅटिक नॅट जी असते ते डिव्हायसेससाठी यूज होते आणि आउटसाईड द नेटवर्कमध्ये त्याला यूज केलं जातं. आता डायनॅमिक नॅट जी असते ती आउटगोईंग कनेक्शनसाठी यूज केली जाते, पर सेम पब्लिक ॲड्रेस त्या ठिकाणी असतो. परत असतं पॅट इनेबल्स थाउजंड ऑफ डिव्हायसेस टू कनेक्ट द इंटरनेट युजिंग जस्ट वन पब्लिक आय पी. एका पब्लिक आय पीवरून मल्टिपल डिव्हायसेसला, थाउजंड्स ऑफ डिव्हायसेसला तो कनेक्ट करू शकतो इंटरनेटच्या द्वारे. पॅट युजेस बोथ आय पी ॲड्रेस अँड पोर्ट नंबर्स फॉर ट्रान्सलेशन.
आय पी ॲड्रेस आणि पोर्ट नंबर्स ट्रान्सलेशनसाठी यूज केला जातं. थँक यू.